हे खेळायला निघालेत क्रिकेट आणि मला थोडा वेळ आहे तर चला आपण त्यांच्याबरोबर पण जाऊया त्याला. तर मित्रांनो आम्ही घाटीतनं वर चढ्यावर चाललो आणि ही आमची घाटी आहे आणि हा डिपिसनीची बाग म्हणून म्हणजे माझा मित्र आहे प्रज्वल शिंदे त्याची बाग आहे त्या साईडला. ही डिपिसनी असं बोलतात. ते वडाजवळ आणि ते वड आहे. इथून येताना आम्ही पहिल्या घाबरायचो. मग पाऊस पडलाय ना, पाऊस पडल्यामुळे जरा वातावरण मस्त आहे की खसखसीत झालं आहे. इकडं सगळी जमली आणि पोरांनी बोल म्हणाले चला व्हिडिओ करायला म्हणून आलेलो आहे. पोरांचं मन दुखवायचं नाही. कधी मुलं जे आहेत ना त्यांची कधीच मन दुखवायचं नाही. ते म्हणत ना म्हणजे तेवढं त्यांना पण बरं वाटतं. मोठी तिकडून इकडे पाटाचं पाणी येतं आणि हे आम्ही कोण काय अंबानी इकडे जा तिकडे मित्रांनो पहिल्या ना टीम पाडायची ती पद्धत होती ती जुनी पद्धत तुम्ही आता ही व्हिडिओमध्ये बघितला. आंबा फणस चिकू काय जे फळांची नावं सांगायची आणि 2 कप्तान असतात त्यांनी ओळखायची आणि अशा रीतीने सगळी टीम पाडलेली आहेत. आणि त्याला मित्रांनो खेळून राहिल्यानंतर पोरं सगळी आली पर्यावर आंघोळ करायला आणि पोरं दहीहंडीची प्रॅक्टिस करतात. कारण हे बघून आमची लहानपणीचे दिवस आम्हाला आठवले मित्रांनो मला. कारण आम्ही पण आमचा एक ग्रुप होता यांच्या अगोदरचा. तर आम्ही तेव्हा पण असे सगळे त्या साईडला तिकडे मोठं झाड होतं त्या झाडावरनं उडी मारायचं. त्या पाण्याची खोल पण भरपूर होतं पाणी. आता जरा माती जाऊन पाण्याची जरा खोल कमी झाला आहे. कमरेवरच पाणी होतं पहिल्या ते छातीपर्यंत पाणी लागायचं आणि पोरं प्रॅक्टिस करतात. फायनली पावस आला आणि पावसचा इथं प्रेमच्या इथं थांबलं बेकरीजवळ. ही प्रेमची बेकरी आहे थांबलं आणि इकडे या साईडला पावसचा रोड जातो आणि इकडे वरती मित्रांनो रोड जातो रत्नागिरीला जातो. परत पुणस देवगड लांजा नेरूळ सापूचे तळे झोपडवाडी. आणि आता पाऊस पहिल्यासारखं पाऊस झाल्याने एकदम गजड होतं. सकाळचे पण बघा किती गर्दी आहे. मित्रांनो हा व्हिडिओ इथेच थांबूया आणि नवीन व्हिडिओमध्ये नक्की भेटूया. तोपर्यंत बाय.